नमस्कार मित्रांनो, मी विलास सिरसा डिजिटल मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 100% अनुदानावर खूप काही योजना आहेत, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। नेमक्या कुणाला आणि किती टक्केपर्यंत सबसिडी मिळत असते, त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडच्या पण बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, टाइमपास न करता सुरू करूया व्हिडिओला। ऑडिओ जंगल। तर मित्रांनो, या ठिकाणी विहिरीपासून तर शेततळ्यापासून तर इनवेल बोरिंगपासून तर सर्व वीज जोडणीपर्यंत मिळवा लाखोंचे अनुदान। डिसेंबरच्या या तारखेपर्यंत करा तुम्ही अर्ज, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, या त्यामागचा उद्देश असतो मित्रांनो। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यामधील महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा त्यामागचा उद्देश असतो। राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक योजना या शेतीसाठी राबवल्या येतात। जर आपण महाराष्ट्र शासनाची एक योजना पाहिली तर ती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून, या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन विहीर बांधकामापासून तर जुन्या विहिरीची दुरुस्ती व इतर अनेक घटकांपासून लाखोंचे अनुदान हे मिळत असते। तर मित्रांनो, या प्रकारचे अनुदान कृषी विभागामार्फत अनुसूचित जमातीकरिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व अनुसूचित जातीकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात। तर बघा मित्रांनो, नेमकं कोणत्या घटकाकरिता किती अनुदान हे मिळत असते शेतकऱ्यांना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीरकरिता 4 लाख अनुदान, तसेच जुनी विहीर दुरुस्ती 1 लाख, इनवेल बोरिंग 40,000 आणि वीज जोडणी आकारणीसाठी आता 20,000 रुपये या ठिकाणी अनुदान दिले जात असते। शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण करायचे असेल तर 2 लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक सिंचनकरिता 10 किंवा 15% म्हणजे 97,000 पर्यंत अनुदान या माध्यमातून देण्यात येत असते, अशी ही माहिती आपण कृषी विभागाच्या या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीकरिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, म्हणजेच ते क्षेत्रांतर्गत असेल किंवा क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना च्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असतात। तर आता बघा, सन 2024-25 करिता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवांनी 31 डिसेंबर 2024च्या आत तुम्ही अर्ज ऑनलाईन महाडीबीटी या पोर्टलवर करू शकता। आणि जे शेतकरी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करून आपला फॉर्म हा भरून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल। आता काय आहे या योजनेच्या अटी व शर्ती, आपण या मध्ये पाहूया सविस्तर। पहिलं, यामध्ये शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असावेत व शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकरण दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक, तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ हा मिळू शकतो। तसेच नवीन विहीर घटकांतर्गत लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे स्वतःचे नाव किमान 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे। 3 नंबरला बघा, नवीन विहीर या घटकाऐवजीवर या योजनेतील अन्य बाबींकरिता किमान तुम्हाला 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक। कमाल क्षेत्र मर्यादा 6 हेक्टर इतके आहे। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6 हेक्टर धारण क्षेत्र अट लागू आहे। तसेच शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा 7/12 व 8 नंबर उतारा असणे आवश्यक। आणि शेवटचं म्हणजे लाभार्थीकडे आधार लिंक असलेलं बँक खातं असणे गरजेचं, तरच तुम्ही या ठिकाणी या पोर्टलवरती अर्ज करू शकता आणि या योजनेचे 100% लाभ घेऊ शकता। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.